शिवसेनेची सत्ता गेली, तो मग एकत्र येऊन सुद्धा फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र लढले तरी सुद्धा शरद पवार त्यांच्याकडे गेले तरी अजित पवार वेगळे होते, एकीकडे एकनाथ शिंदे वेगळे होते. राज ठाकरे एकत्र येतात मुंबईत म्हणल्यानंतर काँग्रेस त्यांच्याबरोबर लढली नाही. या सगळ्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाल्याचं आता विश्लेषकांना साक्षात्कार होतोय सगळ्यांना, की फक्त चांगलं काम करून आपण निवडून येऊ शकत नाही, म्हणून त्याच्याबरोबर काहीतरी चॉकलेट गोळ्या बिस्किटं वाटायला लागतात. मग ती काय असतात? कल्याणकारी योजना करताना 80 कोटी लोकांना फुकट धान्य देतात, महाराष्ट्रात लाडकी बहीण देतात. काँग्रेस आणि इकडे हिंदुत्ववादी भाजप ही जी मोठी विभागणी पाहिली तर MIM खायती मतं सगळी भाजपची कमी असतील आणि ती काँग्रेसवाल्यांची जास्ती असतील किंवा त्या विचाराची जास्ती असतील. तसं मनसे उद्धव ठाकरे एकनाथ ते किती विभागले गेले तरी ते राईट विंगची मतं आहेत, हिंदुत्ववादाची मतं आहेत. पवारांचं राजकारण संदिग्धता ठेवण्याचं आहे. तेव्हा जिल्हा परिषद ग्रामपंचायत एकत्र लढले, दोघांना फायदा तोटा जे काय होईल ते भोगतील, पण ती केस चालू ठेवतील. कारण लोकांच्या मनात संदिग्धता राहणं हे पवारांच्या राजकारणाचा हॉलमार्क आहे. तरी त्यांचं वय झालं काही झालं तरी मूळ स्वभाव जात नाही, तसं ते ती संदिग्धता कायम ठेवतील असं मला आता वाटतं. मंडळी नमस्कार. मंडळी, महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महानगरपालिकांचा रणसंग्राम संपलेला आहे. राज्यामध्ये भाजपा एक नंबरचा पक्ष पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे. तो नगर परिषदांमध्ये देखील झाला, महानगरपालिकांमध्ये देखील झाला. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. अर्थात त्या सगळ्या नाही, काहीच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या होत आहेत. मात्र यामध्ये देखील भाजपा एक नंबरचा पक्ष होतो का हे आता पाहावं लागणार आहे. त्याचबरोबर राज्यामधल्या पक्षांची काही समीकरणं महानगरपालिका निवडणुकीमध्ये बिघडलेली आहेत. ठाकरे ब्रँड एस्टॅब्लिश मुंबईमध्ये होऊ शकलेला नाही, मात्र तो संपुष्टात देखील आलेला नाही, हे देखील तेवढंच लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. 2 नंबरचा पक्ष शिवसेना शिंदेगड जरी झालेला असला तरी त्याची संख्या फारच कमी झालेली आहे. 3 नंबर पक्ष काँग्रेस आहे, 4 नंबर पक्ष अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. मात्र राज्यामध्ये MIMचा देखील उगम झालेला आहे, उदय झालेला आहे आणि त्यांना 100पेक्षा अधिक जागा मिळालेल्या आहेत. या सगळ्या घडामोडी महानगरपालिकांच्या रणसंग्रामामध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत आणि या सगळ्यावरती आपण बोलणार आहोत. त्याबरोबर महापौर पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने देखील रुसवे फुगवे सुरू झालेले आहेत. महायुती युती असं म्हणता म्हणता आम्हाला महापौर पद कसं मिळेल आणि त्यासाठी मी रुसून कसा बसीन अशा पद्धतीचे खेळ सुरू झालेले आहेत. हे आता सगळेजण पाहत आहेत. हे खेळ किती रंगतात, कसे रंगतात, महापालिकांच्या निवडणुकीच्या संग्रामामध्ये नेमकं काय झालं, राजकीय गणितं कशी जमली, काही जमवली गेली किंवा काही जाणून बुजून दूर ठेवण्यात आली, नेमकं काय झालं आपल्याला पाहायचं आहे. आणि त्यासाठी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी बोलण्याकरता माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, राजकारणामध्ये कधीच कोणी कोणाचा मित्र अथवा शत्रू नसतो, हे गणित आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण राजकीय विश्लेषक आहोत, राजकीय अभ्यासक आहोत, अनेक वर्ष राजकीय वार्तांकन करतो आहोत, त्यामुळे आपण हे वारंवार सगळं पाहिलेलं आहे. या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने कोण कोणाला एकत्र आले, कोण कोणाबरोबर एकत्र गेले, हे आपण सगळं पाहिलेलं आहे. मात्र त्याचा जो आउटकम समोर आला किंवा जो रिझल्ट, अंतिम निकाल जो समोर आला त्याच्याप्रमाणे 2869 नगरसेवकांपैकी साधारणपणे 1425 म्हणजे जवळपास निम्म्याच्या आसपास भाजपाचे एकट्याचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. म्हणजेच भाजपा पुन्हा एकदा निर्विवादपणे राज्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे. त्याच्या खालोखाल जे पक्षांची साईज बघितली तर ती इतकी कमी आहे, म्हणजे साधारणपणे शिंदे जे आहेत ते 400च्या आसपास, म्हणजे 397-96च्या आसपास काहीतरी आहेत. त्यानंतर मग काँग्रेस आहे 325च्या आसपास, त्याच्यानंतर अजितदादांचा पक्ष आहे 161च्या आसपास आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे आहेत. त्याच्यानंतर जो पक्ष कोणता मोठा असेल तर तो MIM पक्ष आलेला आहे. या सगळ्या गणितं लक्षात घेतली तर आपल्याला याचं विश्लेषण कशा पद्धतीने करता येईल? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला माहिती आहे की 2014 साली सत्तांतर झालं आणि 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं, ते बदलून शिवसेना भाजपचं सरकार आलं. आता ट्रॅडिशनली किंवा पारंपरिक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मूळ काँग्रेस आणि त्यांचे विरोधी पक्ष, म्हणजे एकीकडे काँग्रेस ही लेफ्ट स्टेट सेंटर लेफ्ट म्हणता येईल अशा प्रकारचा पक्ष की जे निश्चितपणे हिंदुत्ववादी नाहीत असा पक्ष, आणि एक हिंदुत्ववादी असलेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, अशी विभागणी होती.
त्याचे मग पुढे काँग्रेसमधून राष्ट्रवादी बाहेर पडल्यामुळे ते 2 पक्ष झाले आणि हे 2 पक्ष झाले. आता पुढे राज ठाकरे आलेत, मग वंचित आहेत. वंचित हेही तथा म्हणजे रूढार्थाने वंचित हे सुद्धा हिंदुत्ववादी नाही पक्ष, तर तेही काँग्रेसच्या बरोबर जाणारा ट्रॅडिशनली पक्ष आहे. MIM हा देखील हिंदुत्ववादाच्या विरोधातलाच पक्ष आहे, त्यामुळे तोही तसा नाही म्हणलं तरी काँग्रेसच्या कडे जाणारा पक्ष आहे. पण काँग्रेस त्यांना बरोबर घेत नाही, कारण त्यांना भीती वाटते आपली मुस्लिम वोट बँक त्यांच्याकडे जाईल का, की जी उद्धव ठाकरेंच्या बद्दलही त्यांना आता वाटली भीती म्हणून स्वतंत्र लढली. तसं हे ढोबळमानाने उजवे आणि डावे किंवा हिंदुत्ववादाकडचे आणि काँग्रेस असं जर आपण विभागणी पाहिली तर आत्ताच्या निवडणुकीची वैशिष्ट्ये अशी आहेत की एक रिअलाइनमेंट ऑफ फोर्सेस जशी झाली 2019च्या राजकारणामुळे. म्हणजे जसं राज ठाकरेंनी निवडणुकीच्या प्रचारातही बोलले, प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले की राजकारणाचा विचका झालाय, कोण कुठं चाललंय कळत नाहीये. तर ते कशामुळे झालंय, तर त्याची सुरुवात हिंदुत्ववादाची का सोडून उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेले तिथनं सुरू झाली. आणि हा जो काही तथाकथित विचका आहे तो करेक्शन लेवलला आणण्यासाठी ही निवडणूक म्हणून त्याच्याकडे पाहायला पाहिजे. ते कसं, तर आता भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उदयाला आलाय, कारण निम्म्या जागा जिंकतात. पूर्वी काँग्रेस प्रभावी पक्ष होता, आज ती जागा भाजपने घेतली आहे. आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये शिवसेनेने जरी वर्षानुवर्ष पालिका जिंकली तरी काँग्रेसचं स्थान होतं नंबर 2चं. त्या स्थानी भाजप आले आणि त्यांनी आता शिवसेनेला मागे सारून 1 नंबरचं स्थान घेतलं. शिवसेना आज नंबर 2ला आहे. म्हणजे मूळ बाळासाहेबांच्या शिवसेनेचा जर आपण विचार केला तर राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे मिळून 101 नगरसेवक आहेत आता. ते भाजपपेक्षाही जास्त आहेत तशा अर्थाने. त्यामुळे काँग्रेसची जागा जी आहे ती पूर्वी भाजपची होती 25-30 नगरसेवकांची, ती आता काँग्रेसची झालेली आहे. म्हणजे काँग्रेस मार्जिनलाइज झाली एकीकडे. दुसरीकडे काय झालंय, तर या निवडणुकीमधनं उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेबांची शिवसेना मूळ जी होती ती आता एकनाथ शिंदे यांकडे आली आहे. तर शिवसेनेची सत्ता गेली, तो एकत्र येऊन सुद्धा फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत, हे वैशिष्ट्य. पण भारतीय जनता पक्ष जो 2012 नंतर 17ला 50 जागा वाढून 31 वरनं 82ला गेला होता, त्या पक्षाला आपल्या जागा फक्त 7च वाढवत झाल्यात. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या धुरीणांच्या लक्षात ही गोष्ट 17 पासून आलेली आहे की आपण आपल्या एकट्याच्या ताकदीवर मुंबई जिंकू शकणार नाही. आपल्याला निम्मे नगरसेवक म्हणजे 113-114चा आकडा गाठता येणार नाही, हे त्यांना वेळीच कळलंय 17 साली. आणि म्हणूनच त्यांनी रणनीती आखताना एकीकडे शिवसेना फोडली आणि दुसरीकडे राष्ट्रवादी पण फोडली. आता राष्ट्रवादीची गरज काय एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्यावर, हा प्रश्न अनेक लोक तेव्हाही विचारत होते की त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना का घेतलं. तर त्याची उत्तर आता या निकालातनं मिळतात. कारण असं की शरद पवार आणि अजित पवार यांची एकत्रित मतं मुंबईमध्ये 17च्या निवडणुकीत साधारण 5 पॉईंट काहीतरी टक्के म्हणजे ते 6% होती. राज ठाकरेंची 7-7.5 ते 8% मतं होती. शरद पवारांची एकत्र 5%, राज ठाकरेंची मतं, त्याच्यानंतर अख्ख्या उद्धव सेनेची मतं जर पाहिली एकनाथ शिंदेसह तर भाजप त्यांना पराभूत करणं अशक्य आहे. म्हणूनच आपण लहानपणीची गोष्ट वाचलेली आहे की काड्या छोट्या छोट्या केल्या तर तोडता येतात, पण हुडका केला तर त्याचा एकत्र मोडी केली तर नाही तोडता येत ती. तेच भारतीय जनता पक्षाने आत्ताच्या निवडणुकीत केलंय आणि अतिशय टॅक्टिकली 5-6 वर्षाच्या परिश्रमानंतर केलंय. ते त्यांना उद्दिष्ट गाठता आलं आणि तरी देखील त्यांना स्वतःच्या ताकदीवर आज 114 नगरसेवक नाही आणता आले, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या निवडणुकीचं सगळ्यात महत्वाची वैशिष्ट्य काय असतील तर एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांना फोडून, राष्ट्रवादी आणि शरद पवार यांना आधी फोडून आणि नंतर एकत्र आणून राज ठाकरेंना 20 वर्षानंतर एकत्र आणण्याचं श्रेय घेत भारतीय जनता पक्षाने काय साध्य केलंय, तर ज्याला इंग्रजीत पॉइंट ऑफ नो रिटर्न म्हणजे अशा एका कड्यावर आणून या सगळ्या विरोधकांना ठेवलंय की त्यांना आता म्हटलं तरी परत जाता येत नाही. म्हणजे त्यांची राजकीय फरफट होणार आहे पुढची 3 वर्ष, ती भारतीय जनता पक्ष म्हणेल तशी फरफट होणार आहे. आणि काळाचं घड्याळ जे असतं ना ते काटे उलट फिरवतं, नियतीचा न्याय म्हणतो, तसं ते सूड घेत असतं. भाजप राष्ट्रीय पक्ष असलेला 95 साली त्यांना बाळासाहेब ठाकरे कमळाबाई म्हणून हिणवत असत आणि भारतीय जनता पक्ष छोटा भाऊ आणि शिवसेना मोठा भाऊ होता. आज तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेचे 101 नगरसेवक आहेत तिघांचे म्हणून, मनसे, शिवसेना आणि उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे, तरी ते डिव्हायडेड असल्यामुळे आज तिघांची फरफट भाजप करेल त्याची फरफट त्यांना सहन करायला लागणार आहे पुढचे 3 वर्ष. म्हणजे आता खरा रणसंग्राम सुरू होतोय की रिअलाइनमेंट पॉलिटिकल कशा होणार.
कारण अजित पवारांची तर पूर्ण नाचक्की झाली, कारण ह्या निवडणुकीत त्यांना फार यश मिळालं नाही. पण अजित पवार शरद पवार एकत्र लढल्यामुळे आज ते महाविकास आघाडीचा भाग होऊ शकले नाहीत. त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र लढले तरी सुद्धा शरद पवार त्यांच्याकडे गेले तरी अजित पवार वेगळे होते, एकीकडे एकनाथ शिंदे वेगळे होते. राज ठाकरे एकत्र येतात मुंबईत म्हणल्यानंतर काँग्रेस त्यांच्याबरोबर लढली नाही. या सगळ्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाल्याचं आता विश्लेषकांना साक्षात्कार होतोय सगळ्यांना. पण हे रणनीती म्हणून केलं असेल 6, 7, 8 वर्षाच्या परिश्रमाने, तर मग मात्र भारतीय जनता पक्ष, म्हणजे मी फडणवीसांना धुरंधर किंवा फडणवीस हत्या राजकारणाचे हिरो असं म्हणणार नाही. कारण फडणवीस हा ब्रँड आहे, तो दाखवायचा चेहरा आहे, मोदी हा दाखवायचा चेहरा आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा आणि त्याच्यामध्ये कोणीतरी एक माणूस हे ठरवत नाही, हे खूप प्लॅन करून कलेक्टिव्हली केलं जातं आणि त्यांनी रणनीती आखली होती. त्याची पार्श्वभूमी काय आहे पुन्हा, तर अटल बिहारी वाजपेयींचं सरकार केंद्रात चांगलं काम करून सुद्धा आधी 13 दिवसात गेलं, मग 13 महिन्याचं गेलं आणि मग 4.5 वर्षांनी ते गेलं. कारण त्यांनी निवडणुका थोड्या लवकर घेतल्या, अर्ली पोस्ट घेतले आणि महाराष्ट्रात नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हा. आणि तरी महाराष्ट्रातलं राण्यांचं सरकार गेलं आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं आलं आणि केंद्रामध्येही तीच परिस्थिती झाली. अटल बिहारी वाजपेयी आले, पण ते 4 वर्षानंतर त्यांचं सरकार गेलं आणि मनमोहन सिंगांचं आलं. तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांचे जे थिंक टँक असतील त्यांच्या हे लक्षात आलं की फक्त चांगलं काम करून आपण निवडून येऊ शकत नाही वेलफेअर स्टेट म्हणून. म्हणून त्याच्याबरोबर काहीतरी चॉकलेट, गोळ्या, बिस्किटं वाटायला लागतात. मग ती काय असतात? लक्ष्मी दर्शन करावं लागतं, आश्वासनं, दुसरीकडे सामान्य माणसापर्यंत बेनिफिट पोहोचवणं, तिसरीकडे आपल्याला त्यांना पुढच्या काळात आम्ही काहीतरी काम करणार आहोत ते ठोस सांगणं, या सगळ्याचा परिपाक मग 14ला सत्ता आल्यापासून त्यांनी हे अतिशय कटाक्षाने पाहिलंय. कल्याणकारी योजना करताना 80 कोटी लोकांना फुकट धान्य देतात, महाराष्ट्रात लाडकी बहीण देतात, ते करताना पुढचे स्वप्न दाखवतात आणि म्हणून पुढे दिवसांनी मी मगाशी म्हटलं की पुन्हा लक्ष्मी दर्शनही करावं लागतंय ना. नाही, लक्ष्मी दर्शन जे थेट निवडणुकीला पैसे वाटले जात होते त्याचे ते रेट आता आपले डोळे काजवे चमकतील इतके रेट होते. 10,000 रुपये मताला, 15,000 रुपये, या पद्धतीने चर्चा झाली. पण त्याचे पुरावे जरी देता नाही आले तरी थेट निवडणुकीला पैसे वाटण्यापेक्षा त्याच्या आधीच लाडकी बहीण देणं, त्याच्या आधी काही आश्वासनांची खैरात करणं, त्याच्या आधी डीबीटी मधनं 80 कोटी धान्य लोकांपर्यंत धान्य पोहोचणं आणि डीबीटीतनं लाडकी बहीणचे पैसे पोहोचणं, शेतकऱ्याला दरमहा 500 रुपये म्हणजे वर्षाला 6,000 रुपये पोहोचणं, केंद्र सरकारचे 6,000 पोहोचणं, ही माझ्या वैयक्तिक मतानुसार ही अप्रत्यक्ष लाचच आहे. कारण काय, कल्याणकारी राज्य असेल तर सर्वांचं कल्याण साधलं जायला हवं. मग काय म्हणतात, शोषित वंचित घटकांना आपण काही बेनिफिट दिले पाहिजेत. त्या नावाखाली अशा योजना काढायची की ज्या कोणाच्या बापाची हिंमत होणार नाही की आम्ही त्या रद्द करू. म्हणजे अजित पवारांनी पुण्यात जे आश्वासन दिलं की मेट्रोवरनं फुकट प्रवास देऊ, त्याच्यावर फडणवीसांनी उत्तर काय दिलं होतं, अरे का विमानातून फुकट जाऊ. ते अजित पवारांना उद्देशून तुमच्या बाबाचा माल आहे का म्हटले. आणि मग काय खिल्ली उडवली की विमानातनं महिलांना आम्ही फुकट देऊ, म्हणजे काय, जे आश्वासन पाळता येत नाही ते देत आहेत. ते राजकीय उत्तर होतं. पण फुकटची सुरुवात तुम्हीच केली, त्याच्या आधी तामिळनाडूमध्ये झाली आहे. त्यामुळे फुकटचा परिपाक होऊन या लेव्हलला आलाय. पण राजकीय दृष्ट्या बोलायचं झालं तर राजकीय दृष्ट्या भारतीय जनता पक्षाने अतिशय दीर्घकालीन विचार करून 10 वर्ष आधी, 8 वर्ष आधी या निवडणुकीची तयारी सुरू केली आणि त्याची उत्तरं आता मिळतात की अजित पवारांना बरोबर घेण्याचं कारण काय, ती सुद्धा सेक्युलर वोटबँक प्रगतीत जी आहे एकेरी अवतरणातली शरद पवारांची, ती सुद्धा एकत्र राहता कामा नये मुंबईमध्ये, तरच मुंबई आपण जिंकू शकतो हे त्यांच्या लक्षात आलं होतं. आणि म्हणून त्यांनी हे अतिशय लॉंग टर्म प्लॅन करून हे सगळं एक्झिक्युशन म्हणजे त्याची अंमलबजावणी केली. त्या अंमलबजावणीचे सीईओ हे फडणवीस असतील फार तर. मी त्यांना धुरंधर म्हणणार नाही, त्याचं कारण भारतीय जनता पक्षाची ताकद काही प्रचंड वाढलेली आहे. पण त्यांना अंदाज आहे की राज्यात 145 आपण आणू शकत नाही आमदार, तसंच मुंबईत 114 आणू शकत नाही, ही अस्थिती आहे. आणि त्याची डेमोग्राफिक कारणं आहेत, लोकांच्या बरंच शिवसेना आहे ही कारणं आहेत. त्याच्या उलट शिवसेनेने त्या मनाने परिश्रम केले नाहीत मुंबईत, असं माझं मत आहे. त्यांचा रिझल्ट वेगळा दिसता असता. निश्चितपणे आपण थोडंसं राज्याच्या विश्लेषणाकडे जाऊया. राज्यामध्ये 29 महानगरपालिकांचा निवडणूक पार पडल्या. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक साधारणपणे 6 ते 7 महानगरपालिकांमध्ये कोणालाही स्पष्ट असं बहुमत मिळालेलं नाहीये. फक्त 6-7 पैकी एका ठिकाणी, म्हणजे त्या 6-7 महानगरपालिका देखील मी सांगतो, त्यातल्या फक्त एका ठिकाणी काँग्रेसला बहुमत मिळालेलं आहे. बाकी 18 ते 20 ठिकाणी भाजपाचे महापौर होतील अशी आत्ताच्या घडीला परिस्थिती आहे. 3 ठिकाणी शिवसेनेचे म्हणजे शिंदेचे महापौर होतील अशी परिस्थिती आहे.
त्यापैकी ज्या 6-7 महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये एक वसई विरार आहे, भिवंडी आहे, मालेगाव आहे, अमरावती आहे, चंद्रपूर आहे, लातूर आहे. या सगळ्या ज्या महानगरपालिका आहेत या महानगरपालिकांमध्ये कोणालाही स्पष्टपणे, फक्त लातूर सोडली तर कोणत्याही पक्षाला सिंगल हँड म्हणजे सिंगल लार्जेस्ट पार्टी झालेली आहे ती, पण बहुमत मात्र कोणालाच मिळालेलं नाही, कोणत्या अलायन्सला पण मिळालेलं नाही. मात्र लातूरमध्ये काँग्रेसला मिळालेला आहे आणि वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडी जी आहे त्यांना मिळालेली आहे, त्यामुळे तिथे त्यांचे महापौर होतील. काँग्रेसला भिवंडी, चंद्रपूर आणि लातूरमध्ये मोठे त्यांना चांगलं यश मिळालेलं आहे. मात्र लातूर एकाच ठिकाणी त्यांचा महापौर गॅरंटेड बसेल अशी परिस्थिती आहे. चंद्रपूर आणि भिवंडीमध्ये तशी परिस्थिती नाहीये. तर त्याचप्रमाणे ठाण्यामध्ये एकट्यामध्ये एकाच ठिकाणी, म्हणजे मुंबई आता सोडून द्या, पण ठाण्यामध्ये फक्त एका ठिकाणी शिंदेचा महापौर बसेल अशी आत्ताच्या घडीला परिस्थिती आहे. कल्याण डोंबिवली, उल्हासनगरमध्ये देखील अशी तशी परिस्थिती नाहीये. त्यांना भाजपची मदत घ्यावी लागणार आहे आणि ती घेतली तर त्यांचा महापौर बसेल. त्यांची संख्या 1-2 किंवा 3 जास्त आहे, त्यामुळे तिथे पुन्हा संघर्ष अटळ आहे. उर्वरित ठिकाणी भाजपाचा महापौर बसेल. म्हणजे पुन्हा एकदा विषय लक्षात एक गोष्ट घेतली की मुंबईची जी परिस्थिती झाली होती 2025 सालची 26च्या निवडणुकीमध्ये कोणाचाही सिंगल हँडेडली महापौर होत नाहीये, मुंबईत सुद्धा होत नाहीये. अशा वेळेला शिंदेची अपरिहार्यता लक्षात घेता शिंदे पुन्हा 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी जी भूमिका घेतली मुख्यमंत्री पदासाठी तशी भूमिका महापौर पदासाठी घेऊ शकतील काय, अशा पद्धतीचा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. ते होऊ शकणार नाही याची कल्पना आपल्याला सगळ्यांना आहे. जर त्यांचा उद्धव ठाकरे सारखा विचार झाला तर उद्धव ठाकरेंचं नेमकं काय झालं ते शिंदेला माहिती आहे आणि शिंदे त्यापेक्षा अधिक अडचणीमध्ये येऊ शकतात ही देखील त्याची त्यांना कल्पना आहे, असा माझा अंदाज आहे. तुमचं नेमकं काय मत आहे? हे बघा, 2 गोष्टी अशा आहेत की मी मगाशी म्हणालो तसं पॉइंट ऑफ नो रिटर्न किंवा ज्या कडेलोटाच्या लेवलला आणलंय, आता इथनं मागे फिरता येत नाही. राहायचं तर भाजपबरोबर राहा, नाही तर मग नुकसान भोगा, अशा स्टेजला आणलं. आणि तरी देखील आता ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका सोडल्या तर मग निवडणुका आहे 3-3.5 वर्ष. ते लक्षात घेता समजा तुम्ही जसं म्हणताय की अगदी हायपोथेटिकल सिच्युएशन म्हणून आपण तार्किकदृष्ट्या विचार केला आणि समजा एकनाथ शिंदे असं म्हणाले की माझा महापौर करण्याच्या अटीवर जर उद्धव ठाकरे मला सपोर्ट करत असले तर मी त्यांचाही सपोर्ट घेईन. आणि जर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना सपोर्ट केला मुंबईत की मराठी माणसाला करायचंय आणि तो शिवसेनेचाच असला पाहिजे मूळच्या, म्हणून आम्ही एकनाथ शिंदेना सपोर्ट करतोय, हे अगदी समजा म्हणून, तर त्याच्यामध्ये काही फार मोठं पाप आहे किंवा काहीतरी अतिशय शीलभ्रष्टता आहे असं काही मला वाटत नाही. कारण राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी क्षम्य असतात, हा एक भाग. आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय तसं शिंदे काही करतील असं वाटत नाही, हे बरोबर आहे. कारण काय तर मुळात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे ह्या दोघांच्या वैयक्तिक अहंकारातल्या युद्धातनच एकनाथ शिंदे बाहेर पडले. एकनाथ शिंदेचा जो वेळोवेळी अपमान झाला शिवसेनेत त्यातनं बाहेर पडले. पण असे अपमान माणसं गिळतात जर लार्जर त्यांचा काही स्वार्थ असेल तर. राज ठाकरेंनी गिळलेच की, राज ठाकरेंनी गिळले ना. हो, म्हणूनच राज ठाकरे महाराष्ट्राच्या प्रश्नामुळे काही नाही मोठं म्हणून गेले भावाकडे. तसंच एकनाथ शिंदे कदाचित गेले उद्धव ठाकरेंकडे तर आश्चर्य वाटायला नको, पण व्यापक पातळीवर विचार केला तर तसं घडण्याची शक्यता कमी आहे. ते आत्ता भारतीय जनता पक्षाला आवाज देतील की माझा महापौर व्हायला पाहिजे, कारण शिवसेनेचं बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि शिवसेनेचा केला तर अधिक उचित होईल. आता संख्या त्यांची कमी आहे मुंबईत अर्थातच भारतीय जनता पेक्षा, म्हणजे 89 आणि 29 याच्यात काही मागण्याची गरज नाही खरं त्यांनी, पण तरी देखील ते म्हणतील. पण ते करताना मसल फ्लेक्सिंग किंवा खडाखडी आपण म्हणतो मल्ल करतात तसं ते तसा आग्रह धरून ते अन्य काही गोष्टी मिळवतील असं मला वाटतंय. कारण राजकारणामध्ये अतिशय डायमेट्रिकली अपोजिट बाजूला म्हणजे उद्धव ठाकरे आपली आयडिओलॉजी सोडून खूप दूरच्या बाजूला गेले तर त्यांना नुकसान भोगायला लागलं हे दिसतंय. अजित आता या सगळ्यामध्ये आपण सगळ्या पक्षांची चर्चा करतो आहे आत्ताच्या घडीला. मात्र एमआयएमचा जो उदय झालेला आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे साधारणपणे 111 115च्या आसपास त्यांना जागा मिळालेल्या आहेत. नेमका आकडा आता माझ्याकडे नाहीये, पण हा फार मोठा म्हणजे ड्रास्टिक बदल आहे. आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार पाडलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार पाडलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये एमआयएम ही एक नवीन ताकद उदयाला येते की काय, किंवा काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पर्याय म्हणून समोर उभी ठाकते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली असं तुम्हाला वाटतं का? हे बघा, आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये एमआयएम नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर आधी आली होती
मग त्यानंतर अशोक चव्हाणांनी त्यांचे नगरसेवक फोडले आणि मग ती महापालिका काबीज केली बाराच्या निवडणुकीत. तसं संभाजीनगर किंवा मराठवाड्यामध्ये मुख्यत्वे संभाजीनगर, पूर्वीचा औरंगाबाद, तिथे हिंदू मुस्लिम हा प्रकार खूप होत असे आणि त्यामुळे शिवसेना तिथे खूप वाढली. म्हणजे दिवाकर रावते किंवा या लोकांच्या प्रयत्नामुळे ती विदर्भातही वाढली, मराठवाड्यातही वाढली, कारण दिवाकर रावतेंनी खूप परिश्रम घेतले त्या भागामध्ये. परंतु संभाजीनगरमध्ये हिंदू मुस्लिम होत असताना वास्तविक एकनाथ शिंदे हे शिवसेनेतनं फुटलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पूर्वीच्या शिवसेनेची 100% मतं नाहीत. म्हणजे शिवसेना विरुद्ध काँग्रेस होताना मुस्लिम हिंदू होत असेल निवडणूक संभाजीनगरमध्ये, तर एकनाथ शिंदे हा गट जरी मोठा असला मूळ शिवसेनेतला, तरी ती पूर्ण शिवसेना नाही पूर्वीची. म्हणून भारतीय जनता पक्षाने त्यांना ताकद दिली असती तिथे, तर तसं करण्याच्या ऐवजी तिथे टॅक्टिकली एकनाथ शिंदेबरोबरची युती तोडण्यात आलेली आहे काही ठिकाणी. आणि ते भारतीय जनता पक्षाने जर टॅक्टिकली केलं असेल तर कदाचित त्यांनी एमआयएमला मदत केली का, हा संशोधनाचा विषय आहे. म्हणजे अतिशय मायक्रो लेव्हलला रिसर्च केलं तर लक्षात येईल की सुरुवातीपासून एमआयएमला भारतीय जनता पक्षाची बी टीम असं म्हटलं जात आहे सुरुवातीपासून. आणि ओवेसी ते नाकारतात. इम्तियाज जलील यांनी आणि ओवेसींनी काँग्रेसला खुला आव्हान दिलं होतं राष्ट्रीय पातळीवर, तुम्ही आम्हाला बी टीम म्हणताना भारतीय जनता पक्षाची, हे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत घडलं होतं, तुम्ही आम्हाला बी टीम म्हणताना, कारण त्यांनी काँग्रेसचे पाडले खूप ठिकाणी, म्हणून आम्ही तुमच्यावर अलायन्स करतो ना, तुम्ही आम्हाला बरोबर घ्या. काँग्रेसची पंचायत अशी होती की एमआयएमला बरोबर घेतलं आणि त्यांना काही सीट द्यायला लागल्या, तर जसं लालू प्रसादांकडनं कमी सीट मिळतात बिहारमध्ये, मुलायम सिंगांकडनं कमी सीट मिळतात उत्तर प्रदेशमध्ये, तसा हा आणखीन एक मोठा वाटेकरी आपल्या पक्षामध्ये येईल की जो सेक्युलर मतं तथाकथित आपली जी आहेत त्याचा वाटेकरी असेल. त्यामुळे ही इकडे आणि इकडे विहीर किंवा मरता घ्या न करता अशी स्थिती काँग्रेसला आली. तीच परिस्थिती आत्ता भारतीय जनता पक्षाची अडचण अशी महाराष्ट्रात, एकीकडे मराठवाड्यामध्ये जर आपण एकनाथ शिंदेच्या बरोबर राहून त्यांच्या जास्ती जागा आल्या तर आजच ते म्हणतात महापौर द्या मुंबईत, उद्या काय म्हणतील. जसं मुख्यमंत्रीपद त्यांना कमी आमदार असताना द्यावं लागलं, ते कॉम्प्रोमाइज होतं, तडजोड होती. अजित पवारांना घेतलं ही तडजोड होती असं सांगत होते. म्हणजे एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार पुरेसे असूनही अजित पवारांना का घेतलं, तर ह्या महापालिका निवडणुकीवर डोळा मुंबई जिंकायची होती म्हणून. तसंच आत्ता मराठवाड्यामध्ये एकनाथ शिंदे खूप मोठे होऊ नयेत आणि दुसरीकडे काँग्रेसचे खच्चीकरण व्हावं यासाठी एमआयएमला घेतलंय. आणि ते दिसतात परिणाम की एमआयएमचे 100पेक्षा जास्ती झालेत. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये 145 आमदार कोणाचेही येत नाहीत. जर 125 नगरसेवक आले असतील तर भागीला 6 गेलं तर 15-20 आमदार येऊ शकतात एमआयएमचे, की जे कुठेही जातील. म्हणजे ती ताकद कमी कोणाची होतीये, ती काँग्रेसची होतीये. कारण एमआयएमला मतं देणारा मुस्लिम माणूस हा काही भाजपला देत नाही मतं. थोडक्यामध्ये राईट आणि लेफ्ट असा विचार केला तर मुळात मी जे म्हणलो होतो की काँग्रेस आणि इकडे हिंदुत्ववादी भाजप ही जी मोठी विभागणी पाहिली तर एमआयएम खाली मतं सगळी भाजपची कमी असतील आणि ती काँग्रेसवाल्यांची जास्ती असतील किंवा त्या विचाराची जास्ती असतील. तसं मनसे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे किती विभागले गेले तरी ते राईट विंगची मतं आहेत, हिंदुत्ववादाची मतं कुठेतरी. त्यामुळे ते बायपोलर सिस्टीम कडची वाटचाल आहे, त्यातली जे अबरेशन्स आहेत. आणि भारतीय जनता पक्षाला याची पूर्ण कल्पना आहे की आपण आज आपल्या ताकदीवर आपण मुंबईत महापौर जसं देऊ शकत नाही, राज्यात मुख्यमंत्री एकट्या 145 आणू शकत नाही, तसंच अनेक शहरांमध्ये त्यांनी विरोधकांची मतं डिवाइड करण्याची स्ट्रॅटेजी राबवली आणि ती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने राबवली. म्हणजे काही ठिकाणी वंचितच्या बरोबर जायचं, काही ठिकाणी वेगळं जायचं, काही ठिकाणी अजित पवारांना मदत करायची, काही ठिकाणी त्यांना वेगळं काढायचं, काही ठिकाणी शरद पवार महाविकास आघाडीत जाणार नाही ते बघायचं, काही ठिकाणी अजित पवारांनी त्यांना मदत करायची, काही ठिकाणी एकनाथ शिंदेच्या बरोबर जायचं, काही ठिकाणी त्यांना एकटं पाडायचं. अशा प्रकारची स्ट्रॅटेजी विविध ठिकाणी त्यांनी केली आहे आणि हे यश मिळवलंय. त्यामुळे आता 29 महापालिकांच्या निवडणुकांपैकी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे पॉलिटिकल रिपोर्टिंग करतात त्यांना की भिवंडी आणि मालेगाव इथे भाजपची सत्ता येणं अशक्य आहे असं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच पद्धतीने चंद्रपूरमध्ये जे 2 मोठे नेते होते, हंसराज अहिर आणि सुधीर मुनगंटीवार, यांच्यातून त्यांच्यामध्ये एक तिसरा आला ना, जोरगेवार. हो, आता जोरगेवार आले कारण अहिरांचा अस्त झाला. म्हणजे 14 साली मुनगंटीवार मंत्री झाले तेव्हा अहिर होते खासदार. पुढे त्यांना खासदारकीला जो पराभव पत्करायला लागला त्याच्यामध्ये अंतर्गत दुबळे कारण होतं. आणि आता मुनगंटीवार आमदार म्हणून निवडून आले तरी त्यांचे पंख चाटले गेलेत, ते रोज विरोधी बोलतात, जोरगेवार वाढले. त्यामुळे हे पक्षांतर्गत शहाच्या परिणामातनं चंद्रपूर गमावली. दुसरीकडे लातूरमध्ये जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये
संभाजी निलंगेकर पाटील जे आहेत त्यांचं प्रस्थ कमी करायलाच म्हणजे रवींद्र चव्हाणांसारखा माणूस जातो आणि लातूरमध्ये म्हणतो विलासराव देशमुखांचं म्हणजे फार स्मृती नाहीशी करायची या लेवलला बोलतात. तीच गोष्ट चंद्रकांत पाटील मागच्या इलेक्शनला बारामतीत म्हणले होते पवारांना संपवायचंय, शरद पवारांना संपवायचं ही भाषा इतरत्र बोलणारे बारामतीत जाऊन बोलणं याचे परिणाम वेगळे असतात. पण चंद्रकांत पाटील जे बोलले होते त्या बोलण्याचे दुष्परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर भोगायला नाही लागले, तितके लातूरमध्ये लागले. म्हणून त्याचा अर्थ काय काढायला लागले आता की लातूरमध्ये जे बोलले रवींद्र चव्हाण ते हेतुपुरस्सरच बोललेत की काय, म्हणजे लातूरची महापालिका जावी आणि संभाजी निलंगेकर पाटील कापले जाऊन अनिल देशमुखांनाच उद्या भाजपत घ्यावं की काय. कारण आज काँग्रेसमधल्या जसं रोहित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, जयंत पाटील असतील, शरद पवार यांचा जो उरलेला गट होता त्यांच्यातल्या बहुतांश लोकांचे मंत्री होण्याकडे लागले अशी पडते. याच्या हातामध्ये तरी नाही ना अशी शंका येते. याच्यामध्ये एक थोडासा वेगळा विषय म्हणजे धुळे आणि सोलापूरचा जर विचार केला आपण तर धुळ्यामध्ये MIM चा आमदार पण निवडून आलेला आहे आणि धुळ्यामध्ये MIM ची ताकद पण आहे. सोलापूरमध्ये देखील MIM ची ताकद आपल्याला पाहायला मिळालेली आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता आलेली आहे आणि निर्विवाद बहुमत मिळालेलं आहे त्यांना. नाही, त्याचं कारण असं की MIMने काँग्रेसची मतं खायचंच काम केलंय ना तिथे. एक लक्षात घ्या की भारतीय जनता पक्ष विरुद्ध MIM. आता आपल्याला मुंबईचं उदाहरण, कारण आपण मुंबई कव्हर करतो जास्ती, म्हणून जिथे जिथे मुस्लिम बहुल एरिया आहे तिथे भारतीय जनता पक्षाला होप्स नाहीच ना. मग तिथे त्यांनी काँग्रेसला कापणं अपेक्षित आहे, ते कापलंय त्यांनी. म्हणजे आज राज्यामध्ये ही भाजपाची स्ट्रॅटेजी आहे ती आणि ती यशस्वी होते असं वाटतं तुम्हाला? हो, ते करताना दिसतात ना, ते स्ट्रॅटेजिकलीच केलं जातंय ना आणि ते ठिकठिकाणी दिसतंय ना. म्हणजे आज रिझल्ट पाहिल्यावर तर हे म्हणायला लागतं ना. म्हणजे आज आपल्याकडे त्याचा वरकरणी कुठलाही पुरावा नसला तरी आपण परिस्थितीजन्य पुराव्यावरून हे म्हणू शकतो की अजित पवार अगदी खूप कमी झाले. त्याच्यानंतर एकनाथ शिंदेना मुंबईत कमी केलं गेलं अनेक ठिकाणी. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये कमी झाले कारण MIM तिथं वाढले, कारण तिथे शिवसेना आणि MIM अजित पाहिजे होती ना, कारण काँग्रेस वीक झालेली आहे. अशा परिस्थितीत परभणीत तीच परिस्थिती आहे. कुठे? परभणी. पण नाही, परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व तुलनेने कमी आहे आधीपासूनच. म्हणजे तिथे काँग्रेस आणि MIM अशात लढले असतील. म्हणजे तिथे शिवसेना स्ट्रॉंग होती का? तर होतीच, पण भारतीय जनता पक्ष दुबळा आहे तिथे. जसं पुण्यामध्ये शिवसेना वीकच होती, म्हणजे एकत्र उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे असतानाही वीक होती. त्यांचे 9 की 10 नगरसेवक आले होते, ते सगळे उद्धव ठाकरेंना सोडून गेले निवडणुकीच्या आधी. पुण्यात बाकी सगळे भाजप आणि असे गेले. यावेळेला पुणे आणि चिंचवडमध्ये तर शरद पवार आणखी अजित पवारांना फार झोपवूनच टाकलं. म्हणजे बोलायला काय संधीच नाही ठेवली अजिबात. नाही, त्याचं कारण असं झालं की पुण्यामध्ये अजित पवारांनी ज्या प्रकारची भाषा वापरली आणि त्यांनी एकीकडे मुरलीधर मोहोळांवर टीका केली होती, दुसरीकडे त्यांनी लांडग्यांवर, महेश लांडग्यांवर टीका केली होती पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन. पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडग्यांचा मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघामध्ये बांगलादेशी निर्वासितांची एक मोठी छावणी झाली होती. म्हणजे काहीशे एकर जागेवर 1000-1500 एकरावर ती फडणवीस सरकारने बुलडोजर फिरवून हटवली. नाही तर त्यांना 29 निवडणुकीला अडचण येणार आहे. मुस्लिम वोटर त्या प्रकारे इलिगल आले तिथे. तर ती जी कारवाई होती, तर तिथे महेश लांडग्यांची जी प्रतिमा आहे की आपण जे म्हणतो बटेंगे कटेंगेची, अजित पवारांचं सरकार नेता जेव्हा महायुतीत असेल तेव्हा तो बटेंगे कटेंगे म्हणणार नाही, एक रहेंगे सेफ रहेंगे. म्हणजे मुख्यमंत्री पदावर फडणवीस म्हणणार नाहीत, मोदी म्हणणार नाहीत पंतप्रधान म्हणून, ते म्हणतील एक आहे तो सेफ आहे. पण नारा आदित्यनाथ येऊन महाराष्ट्रात काय देऊन गेले होते? बटेंगे तो कटेंगे. डिवाइड अँड रूल जे स्वतः करतायत ते पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे हे ते आदित्यनाथ किंवा जे थोडे एक्स्ट्रीम राईट विंगकडे जाणारे जे नेते आहेत, कर्वे, म्हणजे जसं आडवाणींची प्रतिमा ही कट्टर हिंदुत्ववादी आणि वाजपेयींची हे समन्वयवादी, तशा पद्धतीची महेश लांडग्यांची तिथे प्रतिमा असल्यामुळे आज अजित पवार ज्या वेळेला त्यांच्यावर कठोर टीका करतात वेड्या वगैरे शब्दात की तुझ्या बापाच्या पेक्षा माझा काका जास्ती मोठा आहे. आज तुम्ही विचार करा, अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, फायनान्स मिनिस्टर आहेत राज्याचे, आणि महेश लांडगे एक साधे आमदार आहेत. ठीक आहे, जास्ती वेळा आमदार असतील, पण त्या आमदाराच्या शब्दाला प्रत्युत्तर देताना तुझ्या बापापेक्षा माझा काका मोठा ही भाषा जर अजित पवारांना वापरायला लागत असेल तर याचा अर्थ मोठं कोण आहे तिथे स्थानिक पातळीवर. आणि लोकांना ती भाषा आवडली नाही आणि त्यांची प्रतिमा हिंदुत्ववादी जी झाली महेश लांडग्यांची, त्याचा तो परिभाग आहे तिथे.
आता शेवट दुसरीकडे याच विषयावरून एकत्र येतो आपण. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शेवटचा प्रश्न. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या होत्या. आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने काका पुतण्यांची पुन्हा एकदा मोठी चर्चा झालेली आहे. एकाच चिन्हावरती लढण्याबद्दल पण देखील जवळपास एकमत होत आलेलं आहे. सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसनी तर जाहीरच करून टाकलेलं आहे की आम्ही घड्याळावरती लढणार आहे म्हणून. दोघं एकत्र येतील आणि जर एकत्र आले तर निवडणूक चिन्हाचा प्रश्न संपुष्टात येईल असं वाटतं का तुम्हाला? शेवटचा प्रश्न. ते दोन गोष्टी अशा आहेत की त्यांचे सुप्रीम कोर्टातले दावे असणार आहेत की मूळ पक्ष कोणाचा आणि चिन्ह आमचं, हा लढा सुप्रीम कोर्टात आहे. आत्ताची निवडणूक आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. म्हणजे महापालिका असतील, नगराध्यक्ष पदाच्या असतील, नगर परिषदांच्या असतील आणि ग्रामपंचायत जिल्हा परिषदांच्या असतील. आपल्याला असं वाटतं की ते जे पुण्यातले जगताप निवडून आले, पुण्याचे प्रशांत जगताप जे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष होते, त्यांनी अजित पवार निवडणूक त्यांनी राजीनामा दिला आणि त्याला खूप तात्विक ओलावा दिला. पण ती जी निवडणूक व्हायची महापालिकेची त्याच्या आधी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका झाल्या आणि त्यांचा जो मतदारसंघ आहे हडपसरचा, त्याच्या जवळच नवीन नगरपालिका तयार केली, नगर परिषद तयार केली फुरसुंगीची, आमदार विजय शिवतारे यांच्या आग्रहामुळे. त्या फुरसुंगीला शरद पवार अजित पवार एकत्र आले नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला, नगर परिषदेच्या निवडणुकीला. तेव्हा त्या जगतापांना नैतिकता आठवली नव्हती किंवा सेक्युलर जो इमेज आहे ते आठवलं नव्हतं. कारण काय, महापालिकेच्या प्रश्नावर ते टीका करतात माझं पवार म्हणून ते आता सोडून गेले. त्यांची भूमिका काय नैतिकतेची वगैरे नाहीये. ते जिंकलेत महापालिका निवडणुकीला, पण ते काँग्रेसमध्ये गेलेत, ते उद्या खासदारकीची लढवता यासाठी गेलेत, बाकी काही कारण नाही. आणि अजित पवार पक्षात आले बरोबर शरद पवारांबरोबर तर आपल्याला नगरसेवक पदाला तिकीट देणार नाहीत ही काळजी होती म्हणून ते बोलत होते. तसं आता शरद पवार अजित पवारांचे पक्ष झेडपी आणि ग्रामपंचायतीला एकत्र आले तर त्याने सुप्रीम कोर्टातला प्रश्न मिटणार नाहीये, ती केस चालूच राहील. हा एक भाग. जर जिल्हा परिषद ग्रामपंचायतच्या निवडणुका एकत्र लढल्यानंतर काही काळाने, जसं अनेक विश्लेषक म्हणतात तसं, जयंत पाटील असतील, रोहित पवार असतील, जितेंद्र आव्हाड असतील, अशा प्रकारचे नेते जर मंत्रिमंडळात आले, इथे सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या किंवा शरद पवारांना राज्यसभेसाठी त्यांची मुदत संपते 2 एप्रिलला, त्यासाठी काही प्रयत्न इंडियाच्या माध्यमातून केले गेले तर तो दावा अजित पवारांचा पक्ष केंद्रामध्ये त्यांचा वकील हा दावा करू शकतो की आता यांचं वेगळं अस्तित्व राहिलंय कुठे, मूळ पक्ष आमचाच आहे राष्ट्रवादीचा आणि यांनी हे सिद्ध केलंय मंत्रिमंडळात येऊन, केंद्रात मंत्रिमंडळात येऊन किंवा इंडियाच्या बरोबर जाऊन. त्यामुळे आता खरा पक्ष आमचा आहे आणि चिन्ह घड्याळे आमचे, तर तुतारी आता डिसबँडच करा, हा दावा त्यांचे वकील करतील. पण पवारांचे वकील ते मागे येणार नाहीत. पवारांचं राजकारण संदिग्धता ठेवण्याचं आहे. तेव्हा जिल्हा परिषद ग्रामपंचायत एकत्र लढले, दोघांना फायदा तोटा जे काय होईल ते भोगतील, पण ती केस चालू राहतील. कारण लोकांच्या मनात संदिग्धता राहणं हे पवारांच्या राजकारणाचा हॉलमार्क आहे. तरी त्यांचं वय झालं, काही झालं तरी मूळ स्वभाव जात नाही, तसं ते ती संदिग्धता कायम ठेवतील असं मला आता वाटतं. निश्चितपणे मंडळी लक्षात आले, एक गोष्ट घेतली पाहिजे की काही राजकारण्यांचा जो मूळ पिंड असतो तो मूळ पिंड कुठच्याही परिस्थितीमध्ये बाजूला होत नाही किंवा तो वेगळा केला जाऊ शकत नाही. त्यांचा मूळ स्वभाव, त्यांची मूळ जी एक पद्धत असते काम करण्याची, राजकारण करण्याची, ती त्यांना कायम ठेवायची असते आणि तीच त्यांची खरी तर ओळख असते, जशी शरद पवारांची ही ओळख आहे. आता ह्या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला ही गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका तोंडावरती येऊन ठेपलेल्या आहेत. काल आजची तारीख आहे ते 22 तारीख आहे. आज अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. 27 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. या मधल्या काळामध्ये भाजपा आणि शिवसेना देखील अद्याप एकत्र आलेले नाहीत. महायुतीमध्ये देखील काही आलबेल अजून दिसत येत नाहीये. मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाविकास आघाडी मध्ये देखील आलबेल नाहीये. म्हणजे आत्ताच्या वेळेला पुन्हा जी संदिग्धता जी आहे ही सगळी पूर्ण कायम ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय होणार आहे हे आपण साधारणपणे 27 तारखेनंतर आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत. मात्र निवडणुकीतही आपण चर्चा करू, कारण आजच सोडून येते महाभारत रामायण होणारच आहे 4 दिवस. निश्चितपणे मी या सगळ्यावरती आपल्याला पुढे बोलायचं आहे. आणखी 2 दिवसामध्ये आपण पुन्हा या विषयावरती चर्चा करूया. आणि सध्या आम्ही ही केलेली चर्चा तुम्हाला कशी वाटली, आम्ही हे विश्लेषण केलं, हे तुम्हाला कसं वाटलं हे आमच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन आम्हाला निश्चितपणे सांगा. आमचा व्हिडिओ अधिकाधिक लाईक आणि शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.